श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचा असेल तर हा संदेश त्याची सुरुवात आहे. चला तर मग या संदेशाला सुरुवात करूया. पण त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. सकाळपासून आपण कष्ट करून मेहनत करून आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी काहीतरी उभा केलेलं असतं, पण त्या कष्टाचे फळ लगेच दिसत नाही. काही दिवस, काही आठवडे किंवा काही महिने वाट पाहावी लागते. मग असे क्षण येतात जेव्हा स्वामी समर्थांचे शब्द आपल्या जीवनात एका प्रकाशाच्या किरणासारखे उमटतात. रात्री 12च्या आत येणारी आनंदाची बातमी ही फक्त बातमी असून ही तुमच्या मेहनतीला, तुमच्या श्रद्धेला आणि तुमच्या धैर्याला मान्यता देणारी एक देणगी आहे. कल्पना करा, संध्याकाळी तुम्ही घरात शांत बसलात, दिव्यांची मंद प्रकाश रश्मी खोलीवर पसरली आहे आणि कधी कधी तुझ्या मनातील चिंता, तणाव, थकवा ही हळूहळू गायब होत चालला आहे. स्वामी समर्थांचे हे शब्द तुमच्या मनाला हलके हात लावून म्हणतात, सगळं बरोबर होणार आहे, फक्त धीर धर. हीच तरी खरी खून शिकवण आहे. जीवनात संकट येतं, पण ते केवळ क्षणिक असतात. रात्री 12 वाजेपर्यंत जे काही घडणार आहे ते फक्त तुमच्या घरात एक आनंदाची बातमी येणार नाही, तर त्या बातमीत तुमच्या आयुष्यात एक नवीन आशा, एक नवीन ऊर्जा साठलेली आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण सर्व काही गमावलंय, पण स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे असंख्य मार्ग दाखवतात, जे आपल्याला पुन्हा उभं करतात. हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या भक्तीत मन लावतो तेव्हा त्या भक्तीतून येणारी ऊर्जा आपल्या आयुष्यात चमत्कार घडवते. तुम्हाला कदाचित वाटत असेल ही आनंदाची बातमी येणे केवळ बाह्य घटना आहे. पैसा, कामात प्रगती, नोकरीतील यश किंवा कुटुंबातील एखादी छोटी गोष्ट, पण खरी आनंदाची बातमी ही आपल्या मनातून सुरू होते. जेव्हा तुमच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि संयम असतो तेव्हा त्या आनंदाची अनुभूती आपल्याला मिळते. स्वामी म्हणतात की ज्याचे मन स्वच्छ त्याचे घर आनंदाने भरते. तुमच्या घरात येणारी आनंदाची बातमी कधी कधी एखाद्या लहान गोष्टीतून येते. एखाद्या मुलाचे हसू, पत्नीचा प्रेमळ आवाज, कुटुंबातील एखाद्या सदस्याचे यश किंवा कधी कधी फक्त एखाद्या जुन्या मित्राचा फोन. पण या सगळ्याचा अर्थ मोठा असतो. जीवनातील खरी समृद्धी ही अशा क्षणांमध्ये दिसते. त्यामुळे स्वामी समर्थांचे हे आशीर्वाद आपल्या जीवनात सगळीकडे प्रकाश पसरवतात. रात्री 12 वाजल्यावर जे घडणार आहे ते फक्त बातमी नाही, तर तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आहे. तुम्ही ज्या अडचणींना तोंड दिलं आहे त्या अडचणी आता मागे पडत आहे. तुम्ही जे काही स्वप्न पाहत होतात ते स्वप्न प्रत्यक्षात रूपांतरित होण्याच्या मार्गावर आहे. हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या शिकवणीत मन लावतो तेव्हा प्रत्येक क्षण आपल्या जीवनात महत्त्वाचा बनतो. संध्याकाळच्या त्या शांत क्षणामध्ये तुम्ही स्वतःशी एक विचार करा, मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची कदर करतो का? मी माझ्या प्रयत्नांना, माझ्या मेहनतीला आणि माझ्या श्रद्धेला पूर्णपणे दिलंय का? स्वामी समर्थ म्हणतात की श्रद्धा आणि मेहनत याशिवाय कोणताही चमत्कार शक्य नाही. त्यामुळे आजचा क्षण, रात्री 12 वाजल्यापूर्वीचा क्षण, एक सादर करणारा क्षण आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आनंदाची बातमी कधी कधी आपल्याला थोडीशी विलंबाने येते. स्वामी म्हणतात की जे उशिराने येते ते अधिक सुंदर आणि अधिक उपयुक्त असतं. त्यामुळे रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जी बातमी मिळेल ती तुमच्या आयुष्यासाठी केवळ सुखदायक नाही, तर ती तुमच्या भविष्यासाठी मार्गदर्शक देखील ठरेल. तुम्ही स्वतःच्या मनात कल्पना करा, ही बातमी येताना तुमच्या घरात कसा उत्साह पसरतोय, घरातील प्रत्येक सदस्य हसतोय, प्रत्येकाचा चेहरा आनंदाने प्रकाशमान होतोय. या आनंदाचं तुमच्या कष्टांचे फळ, तुमच्या धैर्याचं फळ, तुमच्या श्रद्धेचं फळ सगळे समोर येतंय. स्वामी समर्थांचे हे आशीर्वाद इतकं गहन आणि दिव्य असतात की ते आपल्या मनाच्या कोपऱ्यातल्या सर्व काळजीला दूर करतात आणि फक्त सकारात्मक ऊर्जा देतात. जेव्हा मन स्वच्छ आणि श्रद्धेने भरलं असतं तेव्हा प्रत्येक अडचण संपवणारा मार्ग स्वच्छ दिसतो. त्यामुळे आज रात्री तुम्ही अनुभवणार असलेली बातमी ही फक्त आनंदाची नाही, तर तुमच्या मनातील प्रत्येक भीती आणि चिंता दूर करणारी आहे. कधी कधी आपण आपल्या जीवनात इतके गुंतलेलो असतो की छोट्या छोट्या सुखाची किंमत ओळखत नाही, पण स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्याला शिकवतात की प्रत्येक सुख हा मोठ्या सुखाचा पाया आहे. रात्री 12च्या आत येणारी ही बातमी तुम्हाला फक्त हसवणार नाही, तर तुमच्या आत्म्याला शांत करणारी, तुम्हाला एका मनाला विश्वास देणारी आहे. घरातील प्रत्येक सदस्य या बातमीची प्रतीक्षा करत असतो. प्रत्येक जसं ते थोडासा उत्सुक, थोडासा आश्चर्यचकित, आणि जेव्हा ती बातमी येते तेव्हा घरातील प्रत्येक कोपऱ्या
प्रकाशमान होतं. स्वामी म्हणतात की जे घरात प्रेम आणि श्रद्धा असते त्याचे घर नेहमीच आनंदाने भरलेलं असतं. हीच खरी शिकवण आहे. कष्ट केल्यानंतर मिळणारे सुखाची अनुभूती स्वामी समर्थांच्या आशीर्वादातून आणखी गहिरतेने उमटते. तुम्हाला कदाचित वाटेल असेल की ही फक्त एक छोटीशी घटना आहे, पण खरी आनंदाची बातमी कधी कधी अगदी साध्या आणि साधारण गोष्टींमध्ये येते. एखाद्या मित्राचा फोन, एखाद्या कामातला यश किंवा एखाद्या अडचणीवर मात करणं. स्वामी समर्थांचे आशीर्वाद या प्रत्येक क्षणाला महत्त्व देतात आणि आपल्याला शिकवतात की जीवनातील खरी समृद्धी हेच आहे छोटे क्षण जे हृदयाला समाधान देतात. आज रात्री 12 वाजल्यावर तुमच्या घरात येणारी बातमी ही केवळ घटना नाही, ती तुमच्या मनातील विश्वास आणि श्रद्धेचा प्रत्यय आहे. तुम्ही जे काही साध्य केले आहे, तुमच्या प्रयत्नाचे फळ, तुमच्या धैर्याचे फळ आता तुमच्या समोर येणार आहे. स्वामी म्हणतात की धैर्य ठेवणाऱ्यांचं आयुष्य आनंदाने भरलेलं असतं. त्यामुळे आजचा क्षण तुमच्या जीवनात एक नवीन प्रकाश घेऊन येणार आहे. ही बातमी फक्त तुमच्या बाह्य आयुष्यासाठी नाही, तुमच्या अंतर्मनासाठी देखील आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की जीवनातील अडचणी अनंत आहे, पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे त्या अडचणी सहज दूर होऊन लागतात. प्रत्येक क्षण तुमच्या विश्वासाला, तुमच्या धैर्याला आणि तुमच्या प्रेमाला अधिक बळकट करतो. स्वामी समर्थांचे आशीर्वाद जेव्हा तुमच्या घरात येतात तेव्हा ते फक्त आनंद देत नाही, तर तुमच्या मनातील अंधकार आणि भय दूर करतात. तुम्हाला एक शांतता आणि आत्मविश्वास देतात, जे तुमच्या सर्व कामात आणि नात्यात दिसून येतात. आज रात्री 12 वाजल्यावर ही बातमी येणार आहे आणि ती फक्त बातमी नाही, ती तुमच्या जीवनाची दिशा बदलणारी आहे. स्वामी समर्थांचे आशीर्वाद फक्त ऐकण्यासाठी नसतात, त्यात श्रद्धा आणि भक्ती असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही मनाने त्यांच्याशी जोडले असता तेव्हा प्रत्येक शब्द तुमच्या जीवनात प्रत्यक्ष चमत्कार घडवतो. आज रात्रीच्या त्या क्षणाची प्रतीक्षा करताना स्वतःच्या हृदयाला सांगा, मी तयार आहे, मी प्रत्येक सुख आणि आनंद अनुभवायला तयार आहे. तुमच्या घरात येणारी ही आनंदाची बातमी केवळ तुमच्या कुटुंबासाठी नाही, तर तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षाचा यशस्वी परिणाम आहे. स्वामी म्हणतात, जे जेवढं मनापासून दिलं जातं ते तेवढं जीवनात फळ देतं. त्यामुळे आज रात्री येणारी बातमी फक्त एखाद्या घटना नाही, ती तुमच्या मेहनतीचा, तुमच्या श्रद्धेचा आणि तुमच्या धैर्याचा पुरस्कार आहे. ज्या क्षणी बातमी तुमच्या कानावर पडेल त्या क्षणाला तुमच्या हृदयाला एक हलकासा झटका येईल, एक उद्दास येईल आणि एक उच्छ्वासाचा तुम्हाला कळेल की स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्रत्यक्षात तुमच्यावर आहेत. ही बातमी एखाद्या छोट्या यशापासून सुरू होऊन संपूर्ण घरात एक उत्साहाचं वातावरण निर्माण करेल. कधी कधी आपल्याला वाटतं की आपले प्रयत्न व्यर्थ जात आहे, पण स्वामी समर्थांच्या शिकवणीत आपल्याला कळते प्रत्येक संघर्षाचे, प्रत्येक प्रयत्नाचे फळ नक्की येते. रात्री 12 वाजेपर्यंत येणारी बातमी हे फक्त एक संकेत आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुमची प्रत्येक मेहनत, तुमची भक्ती, तुमचं श्रद्धा हे सर्व फळ देण्यासाठी तयार आहे. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य या आनंदाच्या क्षणाची प्रतीक्षा करत आहे. एखादा छोटा शब्द, एखादे हसू, एखादी लहानशी भेट, या सगळ्या गोष्टींचा परिणाम रात्री 12 वाजल्यापर्यंत तुमच्या घरात येणाऱ्या आनंदात दिसेल. स्वामी म्हणतात, जे घरात प्रेमाने भरलेलं असते त्याचे जीवन नेहमी उजळलेलं असतं. आज रात्रीची बातमी फक्त तुमच्या आयुष्यासाठी नव्हे, तर तुमच्या आत्म्यातील देखील आहे. जेव्हा ती बातमी येते तेव्हा तुमच्या मनातील शंका, चिंता, भीती सगळे हलके होऊन जातात आणि त्या हलक्या वातावरणात तुमचे मन नव्या ऊर्जा, नव्या विश्वास आणि नव्या आशेने भरून जाते. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुम्हाला फक्त आनंद देत नाही, ते तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर योग्य मार्ग दाखवतात. रात्री 12 वाजल्यावर येणारी बातमी ही फक्त सुखद घडामोडी नाही, तर तुमच्या मनाच्या, कुटुंबाच्या आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात एक नवा प्रकाश आणणारी असते. कधी कधी एखादी छोटीशी बातमी जिच्या महत्त्वाची आपण कल्पना केली नसते, ती आपल्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर करते. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्या घरात थेट उमटल्यासारखे होतात. ते सांगतात की श्रद्धा आणि भक्ती ठेवणाऱ्याच्या घरात प्रत्येक अडचण सहज दूर होते. आज रात्री येणारी बातमी हा तो चमत्कार आहे. तुमच्या मनात एक शांतता निर्माण होईल, तुमच्या हृदयात एक हलका आनंद उमटेल आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यात उत्साहाची लाट पसरली जाईल. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मनातील भीती नष्ट होते तेव्हा जीवनातील आनंद स्वतःच वाढतो. आज रात्रीची बातमी फक्त घटनात्मक नाही, ती तुमच्या मनातील भीती, चिंता, तणाव यांचा नाश करणारी आहे. ही आनंदाची बातमी तुम्हाला फक्त हसवणार नाही, तर तुमच्या आत्म्याला, तुमच्या मनाला, तुमच्या घराला एक नवी दिशा देईल.
जेव्हा तुम्ही त्या क्षणाला पूर्ण श्रद्धेने अनुभवता तेव्हा तुम्हाला समजते की स्वामी समर्थांचे आशीर्वाद खरेच आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. भक्त जेव्हा मनाने प्रार्थना करतो आणि श्रद्धा ठेवतो तेव्हा देव स्वतःच त्याच्या जीवनात आनंद पाठवतो. आज रात्री येणारी बातमी फक्त बाह्य सुखासाठी नाही, ती तुमच्या अंतर्मनात शांती, समाधान आणि आत्मविश्वास निर्माण करेल. घरातील प्रत्येक सदस्य हा आनंद अनुभवेल, प्रत्येक कोपऱ्यात हसू फुलेल, मनात समाधान निर्माण होईल आणि घरातील वातावरण उत्साह आणि सकारात्मक ऊर्जाने भरलेलं असेल. ही बातमी फक्त एखाद्या साध्या घडामोडीची नाही, ही तुमच्या घरात प्रेम, सहकार्य आणि आनंद घेऊन येणारी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताचे धैर्य आणि श्रद्धा जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रत्येक अडचण सहज मार्गक्रमण होते. काही दिवसांपासून आपण एखाद्या समस्येत अडकलेला असतो, पण रात्री 12 नंतर येणारी बातमी त्या अडचणीवर प्रकाश टाकेल आणि तुमचे जीवन पुन्हा सुरळीत चालू होईल. आज रात्री फक्त बाह्य सुखाची अपेक्षा करू नका, तर मनातील शांती आणि आत्मिक समाधानाची तयारी करा. स्वामी म्हणतात, खरा आनंद हा अंतःकरणातून सुरू होतो. त्यामुळे जे काही तुम्हाला हवे आहे ते फक्त बाहेरून नाही, तर तुमच्या घरात आणि तुमच्या मनात प्रवेश करणारे आहे. रात्री 12 वाजल्यावर येणारी बातमी तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करेल. ती फक्त आनंदाची नाही, ती प्रेरणा, आत्मविश्वास आणि पुढे वाढवण्याचा संदेश घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताचे हृदय जेव्हा उघडते तेव्हा देव स्वतः त्याच्या जीवनात प्रकाश घडवतो. आज रात्रीच्या या खास क्षणासाठी आपण सज्ज राहूया. मनात श्रद्धा ठेवा, हृदयात उघडा आणि त्या आनंदाने स्वागत करा. जेव्हा रात्री 12 वाजतील तेव्हा तुमच्या घरात येणारी बातमी तुमच्या मनाला, कुटुंबाला आणि जीवनाला नवीन प्रकाश देणार आहे. स्वामी म्हणतात, हा संदेश फक्त सुखासाठी नाही, तर तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू सुधारण्यासाठी आहे. पैशाचे, प्रेमाचे, आरोग्याचे आणि मानसिक शांतीचे सर्व काही आनंदाच्या बातमीसह तुमच्या घरात येईल. आज रात्री 12 वाजण्याआधी घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने आणि विश्वासाने भेटा. मनात सकारात्मक विचार ठेवा, स्वामी समर्थांची भक्ती करा आणि हृदयाने आनंदाची वाट पहा. कारण मित्रांनो, स्वामी म्हणतात, रात्री 12च्या आत तुमच्या घरात नक्कीच आनंदाची बातमी येईल, जी तुमच्या जीवनात चमत्कार घडवेल. तुम्ही जे काही वाट पाहताय, जे काही मिळवायचं स्वप्न पाहताय, ते आज रात्री 12च्या आत तुमच्या घरात येईल. हो, स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला हवे असलेले प्रत्येक सुख तुमच्या घरात प्रवेश करेल. आज रात्रीच्या त्या शांत वेळेत जेव्हा सगळे झोपेत असतील, तुमच्या घरात अचानक आनंदाची लाट येईल, जी तुमच्या मनातल्या प्रत्येक शून्याला भरून टाकेल. कदाचित तुम्ही काही दिवसांपासून एका मोठ्या निर्णयाची वाट पाहत असाल, कदाचित तुम्ही नोकरी, व्यवसाय किंवा प्रेमाच्या बाबतीत चिंतित असाल, पण आता एक सर्वच गोष्टी बदलणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक अडचण ही फक्त एका क्षणासाठी असते आणि या क्षणाचा तोडगा हा आनंदाचा संदेश रात्री 12च्या आत तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. साध्या शब्दात सांगायचं तर, जे काही गमावलं आहे, जे काही हरवलं आहे, ते सर्व पुन्हा तुमच्या हातात येईल. हे फक्त पैशाचे किंवा व्यवसायाचे सुख नाही, तर मनाच्या आनंदाचे, कुटुंबाच्या सुखाचे आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारे सुख आहे. आजची रात्री खास आहे, कारण स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर विशेष आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये प्रत्येक क्षणात एक अद्भुत शक्ती आहे, जी तुमचं जीवन बदलू शकते. कधी कधी आपण विचार करतो, मी इतके प्रयत्न केले पण काहीही नाही मिळालं, पण स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा, प्रत्येक प्रयत्नाला यश मिळतं, केवळ वेळ योग्य असतोय. साधे शब्दांचं सांगायचं, तुम्ही जे काही काम सुरू केले ते फळ देण्यास वेळ येतं आणि जसा सूर्य उगवतो तसा अंधार दूर करतो, तसे स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनातील अंधार दूर करेल. रात्री 12 वाजण्याआधी तुमच्या घरात एक आनंदाचा संदेश येईल. तो संदेश कुणीतरी देईल, कदाचित कुठल्याही स्वरूपात, फोनवरून, ईमेलवरून, नातवंडाच्या हास्याने, मित्राच्या आनंदाच्या बातमीने किंवा घरातील एखाद्या सदस्याच्या यशाने, पण तो संदेश नक्की येईल. आज रात्री तुम्ही स्वामी समर्थाला एकदा मनपूर्वक आठवा, त्यांना प्रणाम करा आणि मनापासून म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या जीवनात आनंद आणा, मला चांगली बातमी द्या. तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल, स्वामी समर्थांची कृपा तितकीच तुमच्या घरात येईल. ही बातमी फक्त एक आनंद नाही, हे तुमच्या आयुष्यातील एक मोठं वळण आहे. जे काही तुम्हाला वाटत असेल, जे काही तुम्ही स्वप्नात पाहिलं होतं, हे सर्व हळूहळू तुमच्या जीवनात साकार होईल. फक्त थोडा विश्वास, थोडं संयम आणि स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवायला हवी. हे लक्षात ठेवा, रात्री 12च्या नंतर जे काही घडेल ते केवळ बाहेरून आलेलं नाही,
तर स्वामी समर्थांच्या कृपेने आलेला आहे. हा आनंद तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देईल, तुमच्या मनाला शांतता देईल आणि तुमच्या घरात सुखाची लाट उघडेल. रात्री 12च्या आधी घरातल्या प्रत्येक खोलीत हसू पसरवा, एकमेकांना प्रेमाने स्पर्श करा आणि मनापासून म्हणा, स्वामी समर्थ धन्यवाद. जे तुम्ही हे कराल तेव्हा त्या प्रत्येक आनंदाची ऊर्जा तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल. आणि विश्वास ठेवा, रात्री 12च्या नंतर तुमच्या घरात आनंदाची बातमी निश्चितपणे येईल. आजची रात्री खास आहे, कारण स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताच्या घरात जेव्हा श्रद्धा आणि विश्वास जुळतात तेव्हा देव स्वतःच त्याच्या कृपेने आनंद देतो. म्हणून आता तुमच्या मनात शांतता ठेवा, हृदयात उघडे ठेवा आणि जे काही तुम्हाला पाहिजे ते घडण्याची तयारी करा. प्रत्येक अडचण ही फक्त एका क्षणासाठी असते, पण आनंद कायमचा असतो. आजची रात्र 12च्या आधी तुमच्या घरात येणारी बातमी तुम्हाला फक्त आनंद देणार नाही, हे तुमच्या जीवनातील अंधकार दूर करेल आणि प्रत्येकाला नवा उत्साह देईल. कदाचित तुम्ही काही दिवसांपासून प्रतीक्षा करत आहात, कोणीतरी संदेश, एखादं यश किंवा काही चांगली घटना तुमच्या आयुष्यात येईल, याची स्वामी समर्थ म्हणतात. हे सर्व येणारच आहे, फक्त रात्री 12ची वेळ थांबून बघा. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल, प्रत्येकाच्या मनात समाधान निर्माण होईल आणि तुमच्या घरात अशी ऊर्जा पसरली जाईल जी तुमच्या प्रत्येक दिवसाला नवे जीवन देईल. आज रात्री स्वामी समर्थांच्या कृपेने येणारी बातमी फक्त एक संदेश नाही, ती तुमच्या जीवनातील एक नवीन सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धा ठेवतो तेव्हा त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येते. रात्री 12च्या आधी स्वामी समर्थांना मनपूर्वक आठवा, त्यांचा प्रणाम करा आणि मनापासून म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या घरात आनंद आणा, माझ्या मनाला समाधान द्या. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा त्या आनंदाच्या संदेशाची ऊर्जा तुमच्या घरात प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल आणि तुम्ही पाहाल की रात्री 12 वाजता तुमच्या घरात एक गोड, आश्चर्यकारक आणि मनाला स्पर्श करणारी बातमी येईल. स्वामी म्हणतात, हा आनंद तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर विजय मिळवून देईल. फक्त तुमच्याकडे एक छोटीशी श्रद्धा असावी लागते आणि त्या श्रद्धेच्या शक्तीने तुमच्या घरात चमत्कार घडेल. आज रात्री 12 वाजण्याआधी घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने स्पर्श करा, एकमेकांना हसवा आणि मनात सकारात्मक विचार ठेवा. स्वामी म्हणतात, जेव्हा मन सकारात्मक राहते तेव्हा देव स्वतःच आनंद पाठवतो. या रात्रीच्या आनंदाच्या बातमीमध्ये फक्त बाह्य गोष्टीचा समावेश नाही, हे तुमच्या जीवनातील शांतता, समाधान आणि प्रेमाचे प्रतीक आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने ही बातमी तुमच्या घरात येणार आहे आणि ती तुमच्या मनाला, हृदयाला आणि आत्म्याला एक अनोखा सुख देईल. 12 वाजल्यावर जे घडेल ते तुमच्या विश्वासाने आणि भक्तीने आकारले असेल. स्वामी म्हणतात, भक्ताच्या घरात जेव्हा श्रद्धा असते तेव्हा आनंद नक्की येतो. त्यामुळे आता तुमच्या घरात मनात विश्वास ठेवा, हृदयात उघडा आणि त्या अनोख्या क्षणाची तयारी करा. आजची रात्र तुमच्या आयुष्यातील त्या क्षणासाठी आहे जे तुम्ही वर्षांपासून अपेक्षित करत होता. स्वामी म्हणतात, आनंद घटना जेव्हा येतात तेव्हा ते फक्त तुम्हाला नाही तर तुमच्या कुटुंबाला, तुमच्या घराला आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देतात. आज रात्री जेव्हा घड्याचे काटे 12 वाजल्याच्या जवळ येतील तेव्हा तुमच्या घरात अचानक अशी घटना होईल ती जी तुमच्या मनाला थेट स्पर्श करेल. कदाचित ती एखाद्या प्रिय व्यक्तीकडून येणारी चांगली बातमी असेल किंवा तुमच्या प्रयत्नांना मिळालेली यश असेल, पण विश्वास ठेवा, ती नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आले. जो भक्त मनपूर्वक प्रार्थना करतो त्याचे मन शुद्ध असते आणि देव स्वतःच त्याच्या जीवनात आनंद पाठवतो. आज रात्री तुमच्या मनाची शांती आणि विश्वास हे मुख्य घटक आहे. जेव्हा तुम्ही शांत मनाने स्वामी समर्थाला आठवाल तेव्हा त्यांच्या कृपेने येणारी बातमी अजून सुंदर, अधिक अर्थपूर्ण आणि जीवन बदलणारी बनेल. आज रात्रीच्या या आनंदात तुमच्या कुटुंबाचे प्रत्येक सदस्य सामील होतील. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल, प्रत्येकाच्या मनात समाधान आणि प्रेम निर्माण होईल. हा आनंद फक्त एक घडामोड नाही, तर तो तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा पसरवणारा, संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणार आहे. भक्ताच्या जीवनात जेव्हा श्रद्धा आणि धैर्य एकत्र येतात तेव्हा प्रत्येक अडचण सहज सोडवता येते. काही दिवसांपासून आपण एखाद्या समस्येमध्ये अडकलेला असतो, पण रात्री 12 नंतर येणारी बातमी या समस्येवर प्रकाश टाकेल आणि जीवन पुन्हा सुरळीत चालू होईल. आजची रात्र तुम्ही फक्त बाह्य सुखाची अपेक्षा करू नका, तर मनातील शांतता आणि आत्मिक समाधानाची तयारी करा. स्वामी म्हणतात, खरा आनंद हा मनापासून सुरू होतो. त्यामुळे जे काही तुम्हाला हवे आहे ते फक्त बाहेरून मिळणार नाही, तर तुमच्या मनात आणि घरात प्रवेश करेल. रात्री 12 वाजल्यावर तुमच्या घरात येणारी बातमी तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करेल. ही बातमी फक्त आनंदाची नाही, ती प्रेरणेची, आत्मविश्वासाची आणि पुढे वाढवण्याचे संदेश वाहक आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा भक्ताचे हृदय उघडते तेव्हा देव स्वतःच त्याच्या
जीवनावर चमत्कार घडवतो. आज रात्रीच्या या खास क्षणाला आपण सज्ज राहावे, मनात श्रद्धा ठेवा, हृदय उघडा आणि या आनंदाचं स्वागत करा. जेव्हा या रात्री 12 वाजतील तेव्हा तुमच्या घरात येणारी बातमी तुमच्या मनाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या आयुष्याला एक नवा प्रकाश देईल. आज काही काळजी वाटत होती, काही अडचणी समोर आल्या होत्या, पण स्वामी सांगतात, ज्या माणसाचे मन श्रद्धेने भरलं असेल त्याच्यावर देवाची कृपा नक्कीच येते. या रात्रीची बातमी तुमच्या मेहनतीची, तुमच्या धैर्याची आणि तुमच्या विश्वासाची फळ असेल. जितकी अपेक्षा तुम्ही केली होती त्याहून जास्त आनंद तुम्हाला मिळेल. हे फक्त बातमी नाही, हे तुमच्या जीवनात नवी उमेद, नवीन ऊर्जा आणि नवीन उत्साह घेऊन येईल. जे तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता, जे घडणार आहे. घरातील प्रत्येक जण शांत, समाधानी आणि आनंदी राहिले. छोट्या छोट्या गोष्टींसाठी हसणं येईल. प्रत्येक क्षण प्रेम आणि आनंदाने भरलेला असेल. स्वामी म्हणतात, जेव्हा मन शांत आणि श्रद्धा ठाम असेल तेव्हा देव आपल्याला कृपेने सर्व अडचणी दूर करतो. आज रात्रीची बातमी तुमच्या घरात फक्त आनंद देणार नाही, तर तुमच्या मनाला ताकद देईल, तुमच्या आत्मविश्वासाला नवा मार्ग दाखवेल. जुन्या चिंता, काळजी, भीती मागे पडतील. फक्त समाधानाने प्रेम राहील. तुम्ही जर मनाने तयार राहाल, हृदय उघडेल असेल, तर रात्रीच्या 12च्या आत येणारी बातमी तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवेल. घरातील प्रत्येक कोपरा सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल. प्रत्येक चेहरा हसरा होईल. प्रत्येक भावना हलकी आणि सुखी वाटेल. ही बातमी तुमच्या जीवनातील एक नवीन जीवन सुरू करणार आहे. तुमच्या जुन्या अडचणी मागे राहतील, नवीन आशा उगवतील, तुमच्या मनात विश्वास वाढेल आणि तुम्ही प्रत्येक आव्हान सहज स्वीकाराल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मन शांत असेल तेव्हा देव मोठ्या गोष्टी लहान मार्गाने पाठवतो. आजचा दिवस तुमच्यासाठी वेगळा आहे. कदाचित तुमच्या मनात अनेक चिंता असतील, पैशाचा प्रश्न, नोकरीतील तणाव, कुटुंबातील छोटे मोठे प्रश्न किंवा आरोग्याच्या बाबतीत भीती. पण स्वामी सांगतात की या सगळ्या गोष्टींना काही काळासाठी बाजूला ठेवा, कारण रात्री 12च्या आत तुम्हाला अशी बातमी मिळणार आहे की तुमचं मन हलकं होईल, तुम्ही हसाल आणि तुमच्या हृदयात आनंदाची लहर उमटेल. या बातमीमध्ये कदाचित आर्थिक समाधान असेल, कदाचित नोकरीतील नवीन संधी असेल, कदाचित कोणाचे मन तुमच्याकडे वळलेले असेल किंवा कुटुंबात सुखाची वेळ येईल. पण मुख्य म्हणजे हा आनंद केवळ बाह्य गोष्टीमध्ये नाही, तर तुमच्या आतल्या विश्वातील मध्ये आहे. जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा त्या विश्वासातूनच जीवनात चमत्कार घडतात. आता तुम्ही मनात विचार करत असाल की मी काय करतोय, ही बातमी मला कशी मिळेल. स्वामी समर्थ सांगतात की साधेपणाने विश्वास ठेवणे, प्रेमाने मन भरून राहणे आणि प्रत्येक क्षणात कृतज्ञ राहणे हीच तर खरी तयारी आहे. जसे सूर्यकिरणे अंधारात प्रवेश करतात, तसे स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनात प्रवेश करेल. तुम्ही कधी विचार केला आहे का की जीवनातील आनंद म्हणजे केवळ मोठ्या गोष्टीत नाही, छोट्या छोट्या क्षणांमध्ये सुख आहे. मुलांचं असू, आईचं प्रेम, मित्रांचे शब्द, शांत संध्याकाळ किंवा घरातले गप्पा. आज रात्री येणारी बातमी या सर्व आनंदाच्या क्षणांना आणखी गोड करेल. तुम्ही जर आजच्या दिवशी मन शांत ठेवेल, स्वामी समर्थांच्या वचनावर विश्वास ठेवला, तर तुमच्या घरात आनंदाची वातावरण निर्माण होईल. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हा आनंद अनुभवायला मिळेल. कदाचित आधी तुम्हाला वाटत असेल की सगळे प्रश्न आणि समस्या इतक्या मोठ्या आहेत की आनंद साजरा होणार नाही, पण स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा देवावर पूर्ण विश्वास ठेवला जातो तेव्हा प्रत्येक अडचण हलकी होते. प्रत्येक अडचण हेच तुम्हाला त्या आनंदापर्यंत पोहोचवणारे पाऊल आहे. आजच्या दिवशी स्वामी समर्थ तुमच्याशी थेट बोलतात. तो तुमच्या मनातल्या भीती, ताण आणि अडचण न समजतो. तुम्ही ज्या गोष्टीची अपेक्षा करत होता ते शक्य आहे. रात्री 12च्या आत येणारी बातमी केवळ बातमी नाही, ती एक संदेश आहे. तुमच्यावर देवाची कृपा आहे. तुझं जीवन बदलणार आहे. तू जे आनंदी होणार आहेस. आपण बघायला विसरतो की जीवनात खूप गोष्टी आपल्याच हातात आहे, पण काही वेळा आपल्याला केवळ थोडा मार्गदर्शन, थोडा संकेत, थोडा आनंदाची झलक हवी असते. स्वामी समर्थ आज तोच मार्गदर्शन देतात. त्यांनी हे वचन दिलं आहे जे आपल्याला मानसिक आणि भावनिक ताकद देते. कधी कधी आपण आपल्या बाजूच्या लोकांच्या परिस्थितीबद्दल खूप विचार करतो आणि स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो, पण स्वामी सांगतात की जेव्हा आपण आपल्या मनातील शांततेवर आणि विश्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा बाह्य जगत हे आनंदाचा अनुभव येतो. त्यामुळे रात्री 12च्या येणारी बातमी ही फक्त बाह्य सुखाची नाही, ती आपल्या अंतर्गत सुखाची देखील आहे. तुमच्या घरात कदाचित हा आनंद नवीन सुरुवात घेईल. जुन्या अडचणी मिटतील, कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होतील, मित्राशी प्रेम वाढेल आणि तुमच्या मनात नवीन आशा उत्पन्न होतील. स्वामी समर्थांचे वचन हे फक्त प्रकारचे आश्वासन आहे की प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. आणि लक्षात ठेवा, ही बातमी तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि तुमच्या जीवनातील प्रत्येकासाठी आहे.
जेव्हा आपण आनंद अनुभवतो तेव्हा तो आनंद इतरांपर्यंत पोहोचतो. स्वामी समर्थांचे वचन फक्त व्यक्तिगत सुखासाठी नाही, ते सर्वांपर्यंत प्रसारित होण्याच्या आनंदाचा संदेश आहे. रात्री 12ची वेळ जवळ येते आहे आणि तुमच्या हृदयात उत्सुकता वाढत आहे. कदाचित तुम्ही आधीच विचार करत असाल की ही बातमी कशी असेल, कोणती असेल. स्वामी समर्थ सांगतात की ही बातमी नेहमी आपल्या अपेक्षांपेक्षा जास्त गोड, आनंददायी आणि आश्चर्यकारक असते. कधीही जीवनातल्या छोट्या आशा आणि प्रयत्नाची कदर कमी करू नका. आजच्या दिवशी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्या सर्व प्रयत्नांना भरभरून फळ मिळणार आहे. स्वामी समर्थांचे वचन हे केवळ शब्द नाहीत, ते एक अनुभूती आहे. जेव्हा तुम्ही रात्री 12च्या आत त्या आनंदाची प्रतीक्षा करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवनातले सकारात्मक विचार अधिक स्पष्ट पाहू लागतात. मनातील चिंता कमी होतं, शरीर आणि मन दोन्ही आरामदायक होते आणि तुमच्या जीवनातील आनंदाची जागा निर्माण होते. तुम्ही कदाचित विचार करत असाल की हे खरंच शक्य आहे का? स्वामी समर्थ सांगतात, हो, प्रत्येकाला आनंद मिळते. जो व्यक्ती फक्त प्रत्यक्षात आहे. काही वेळा जीवनाच्या गतीने आपण विसरतो की देवाचे मार्गदर्शन नेहमी आपल्या सोबत आहे. रात्री 12ची वेळ हेच मार्गदर्शन तुमच्या समोर ठेवून जात आहे की आनंद येणार आहे. रात्री 12च्या आत येणारी बातमी फक्त घडामोड नाही, ती तुमच्या विश्वासाची, तुमच्या प्रयत्नाची आणि तुमच्या स्वामी समर्थांच्या कृपेची साक्ष आहे. या बातमीमुळे तुमच्या घरात हसू, प्रेम, सुख आणि आनंदाची लहर येईल. कदाचित त्या आनंदामुळे घरातील वाद मिळतील, मानसिक ताण हलके होतील आणि प्रत्येकाचे मन आनंदाने भरून जातील. स्वामी समर्थांचे हे वचन आपल्या प्रत्येकाला सांगते की जीवनातल्या अडचणी आणि संकटे केवळ तात्पुरती आहे. प्रत्येक सत्य, श्रद्धा आणि प्रेम या तिन्ही गोष्टी कायम राहतात. जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवतो तेव्हा जीवनात चमत्कार घडतात. आज रात्री 12च्या आत तुम्हाला हा चमत्कार अनुभवायला मिळणार आहे. आजच्या दिवशी स्वामी समर्थ म्हणतात की तुमच्या घरात फुलांचा सुवास, प्रेमाची उब आणि आनंदाची लहर येईल. या आनंदामुळे तुमच्या मनातील काळजी निघून जाईल, तुमच्या चेहऱ्यावर हास्य येईल आणि जीवनातील नवीन आशा जन्मतील. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हा आनंद अनुभवायला मिळेल आणि तुम्ही स्वतःही स्वतःवर आणि जीवनातील अधिक विश्वास ठेवायला शिकाल. तुम्ही जर रात्री 12च्या आधी काही क्षण शांत बसून स्वामी समर्थांच्या स्मरणाने मन भरून ठेवले तर तो आनंद तुमच्या अंतर्मनावर खोलवर पोहोचेल आणि जेव्हा ती बातमी येईल तुम्ही स्वतःला धन्य समजाल. आजची रात्री तुमच्यासाठी फक्त एक रात्री नाही, ती एक नव्या सुरुवातीची रात्र आहे. स्वामी म्हणतात की विश्वास ठेवणाऱ्याच्या जीवनात देव नेहमी मार्गदर्शन करतो. आजची आनंदाची बातमी हीच ती मार्गदर्शक ठरेल जे तुमच्या मनातील अंधकार मिटवेल आणि जीवनात प्रकाश पसरवेल. आणि लक्षात ठेवा, हा आनंद फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या घरातल्या प्रत्येकासाठी आहे. जेव्हा घरातील प्रत्येक सदस्य आनंदित असतो तेव्हा आपण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या घरातील हसणं, गप्पा, प्रेम आणि सहकार्य यामुळे घरात फुलांची सुगंधधारका आनंद पसरतोय. ज्या मनाने विश्वास ठेवला त्यांच्यापर्यंत माझा संदेश पोहोचतो. तुम्ही जर आज स्वामी समर्थांच्या वचनावर विश्वास ठेवला तर मन शांत ठेवले, प्रेमाने भरले तर आता रात्री 12च्या आत येणाऱ्या आनंदाची बातमी तुमच्यासाठी निश्चित आहे. ही बातमी कदाचित तुमच्या जीवनात नवीन मार्ग उघडेल, नवीन संधी निर्माण करेल आणि तुमच्या मनातील नकारात्मकतेला दूर करेल. आजच्या दिवशी तुम्हाला फक्त बाह्य सुख नाही तर आतून अनुभवता येणारा खरा आनंद मिळणार आहे. रात्री 12ची वेळ जवळ येते आहे आणि आज जे स्वामी समर्थांचं वचन तुमच्या घरात एक गोड वातावरण निर्माण करत आहे. तुमच्या मनात विश्वास आहे, तुमच्या मनात आशा आहे आणि तुमच्या जीवनात आनंदाची लहर येते. रात्री 12च्या आत येणारी बातमी फक्त तुमच्या जीवनातील क्षणिक आनंद नाही, ती जीवन बदलणारी लहरी आहे. ती तुमच्या मनाला, हृदयाला आणि घराला भरभरून आनंद देईल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतील. रात्री 12च्या आधी मन शांत करा, स्वामी समर्थाने मन भरून ठेवा आणि तुमच्या जीवनातील चमत्काराची प्रतीक्षा करा. जेव्हा तुमच्या घरात आनंदाची लहर उठेल, हसण्याची गोड येईल आणि तुमच्या कुटुंबात प्रेम आणि समाधान भरून येईल. आजची रात्र स्वामी म्हणतात तुमच्या जीवनातील सुंदर आणि सुखद अनुभव घेऊन येणारी आहे. फक्त विश्वास ठेवा, प्रेम ठेवा आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर मन ठेवून या आनंदाची अनुभूती घ्या. रात्री 12च्या आत आनंदाची बातमी येणार आहे आणि ती बातमी फक्त एका व्यक्तीची नाही, ती तुमच्या घरातील प्रत्येकाच्या हृदयात पोहोचणार आहे. कधी कधी आपण आपले डोळे फक्त दुःखाकडे वळवतो, पण स्वामी सांगतात की जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा देव स्वतः आपल्या आयुष्यात प्रवेश करतो. आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येणार आहे. तुम्ही किती वेळा थकलेले असाल, किती वेळा निराश झालेत, पण स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. घरातील छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण नेहमी महत्त्वाच्या मानत नाही
की आता आनंदाची साखळी बनते. कदाचित तुम्ही अपेक्षा करत नसेल अशा प्रकारची बातमी येईल, पण तुम्ही जेव्हा शिकवले जाईल की जीवनातल्या प्रत्येक क्षणाला मूल्य द्यायला हवे. स्वामी सांगतात की जेव्हा मन शांत राहते आणि मनात श्रद्धा असते तेव्हा अशा बातम्या आपोआप आपल्या आयुष्यात येतात. आजची रात्र तुम्हाला शिकवते की आनंद ही बाह्य गोष्टीपासून नाही तर अंतरात्माच्या शांतीतून येतो. कदाचित घरातील गप्प, आपल्या आई-बाबांचे प्रेमाचे छोटे क्षण, मित्रांचे हास्य हे सगळं तुमच्या आयुष्यात आनंदाची लहर निर्माण करते. तुमच्या जीवनात काही काळजीची वेळ असेल, काही अडचणीच्या उभ्या राहिल्या असतील, पण स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक अडथळा हा फक्त मार्गदर्शनाचा एक भाग आहे. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, प्रेम करता आणि धैर्य बाळगता तेव्हा प्रत्येक संकट आपोआप सुलभ होते. रात्री 12ची वेळ जवळ येते आहे आणि तुम्ही हळूहळू जाणवत असाल की मनात एक हलकी ऊब आहे, एक हलकी उत्सुकता आहे. स्वामी समर्थांचे वचन आपल्याला सांगते की हे क्षण कायम राहतील आणि तुमच्या घरात प्रेम, समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणार आहे. कदाचित हा आनंद तुम्हाला वित्तीय, कुटुंबीय किंवा भावनिक स्वरूपात दिसेल, पण मुख्य म्हणजे हा आनंद तुमच्या हृदयात स्थायी ठरेल. स्वामी सांगतात की जेव्हा मनातील विश्वास बळकट असतो तेव्हा देव स्वतःच मार्ग दाखवतो. आज रात्री येणारी बातमी तुमच्या जीवनातल्या नव्या मार्गाची पहिली पायरी ठरेल. ही बातमी फक्त आनंद देणार नाही तर तुमच्यातील भीती, ताण आणि शंका दूर करेल. जेव्हा तुम्ही ती अनुभवाल तेव्हाच तुम्हाला समजेल की जीवनातले खरे सुख किती साधे आणि गोड असते. प्रत्येकाच्या जीवनात काही वेळा अंधार येतो, पण त्या अंधारातही प्रकाश दिसतो. रात्री 12ची बातमी हीच प्रकाशाची पहिली किरण आहे, की तुमच्या मनाला, घराला आणि कुटुंबाला उजळा देईल. तुमच्या घरात हसू येईल, मन हलकं होईल आणि जीवनात आशा पुन्हा फुलणार आहे. आजच्या दिवशी स्वामी समर्थांचे वचन एक संदेश आहे. तुमच्यावर आता विश्वास आहे, तू उद्याच्या प्रत्येक क्षणासाठी तयार आहे. ही बातमी येते वेळी तुम्ही तुमच्या मनातली शांतता जाणवेल आणि हेच तर शांत मन, हेच विश्वास, हेच प्रेम तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंदाची खरी गुरुकिल्ली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या मनाने श्रद्धा ठेवली त्यांच्यापर्यंत माझा संदेश पोहोचतो. रात्री 12च्या तुम्ही हळूहळू अनुभवाल की प्रत्येक अडचण हलकी होते, प्रत्येक चिंता दूर होते आणि आता तुमच्या घरात एक नवीन ऊर्जा भरते. घरातील प्रत्येक सदस्य आनंदी आणि समाधान राहील. तुम्ही स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात एक अद्भुत बदल घडवते, जो फक्त काही तासात दिसेल नाही तर दीर्घकाळ टिकेल. आजच्या रात्री घरातील प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असेल. स्वामी समर्थांचे वचन हे सांगते की जीवनातले खरे सुख लहान साध्या क्षणांमध्ये सापडते. मुलाचे असू, आईबापांचे प्रेम, मित्रांचे शब्द हे सगळे तुमच्या घरात आनंदाची लहर आणतील. कदाचित तुम्ही आधीच स्वतःला एक विचार करत असाल, ही बातमी माझ्यासाठी खरी असेल का? स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येकाला देण्यात आलेली कृपा खरी आहे. जेव्हा तुम्ही मनाने विश्वास ठेवता, शांत राहता आणि प्रेमाने भरून जाता तेव्हा देव स्वतःचा तुमच्या जीवनात चमत्कार घडवतो. आजचा दिवस विशेष आहे. कदाचित तुम्ही नवीन संधी, गोड बातमी आणि अपेक्षेपेक्षा जास्त आनंद अनुभवला, पण मुख्य म्हणजे हा आनंद तुमच्या मनाच्या आतून सुरू होईल. जेव्हा मनात विश्वास, शांतता आणि प्रेम असते तेव्हा बाहेरच्या जगातील सुख आपोआप आपल्या आयुष्यात येते. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची हृदय गोड बातम्यांसाठी धडधडत आहे. कदाचित कोणतीतरी आर्थिक तणावातून सुटणार आहे, कोणीतरी नोकरीतील संकटातून बाहेर येईल किंवा कोणीतरी भावनिक अडचणी सोडवेल. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक अडचण ही फक्त एका नवीन आनंदाच्या सुरुवातीसाठी आहे. आजच्या दिवशी तुम्ही आधीपेक्षा अधिक सकारात्मक आणि आदिवासी वाटाल. आणि आता कधी कधी आपण विचार करत असतो की आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी कधी येतील, पण स्वामी समर्थांचे वचन आपल्याला सांगते की प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ आणि योग आहे. रात्री 12च्या येणारी बातमी हीच योग्य वेळ आहे, जी तुमच्या जीवनात चमत्कार घडवेल. कदाचित हा आनंद तुम्हाला अचानक मिळेल, कदाचित एखादी चुकलेली संधी पुन्हा मिळेल, कदाचित विसरलेले स्वप्न पुन्हा साकार होते. स्वामी समर्थांचे वचन हे फक्त भविष्य सूचक नाही, ते जीवनाला एक नवीन दिशा देणारे आहे. रात्री 12ची वेळ जवळ येते आणि तुम्ही हळूहळू जाणवत असाल की मन हलके होते, ताण कमी होतोय आणि अंतर्मनात शांतीचा अनुभव येतोय. स्वामी समर्थ सांगतात की ही शांती आणि आनंद एकमेकांशी निगडीत आहे. जेव्हा मन शांत होते तेव्हा आनंद स्वतःच अनुभवायला मिळतो. तुमच्या घरात हसू येईल, गप्पा चालतील, प्रेमाची ऊब अनुभवता येईल आणि घरातील प्रत्येकाची मन आनंदाने भरून येतील. आजच्या दिवशी स्वामी समर्थांचे वचन हे सांगते की जीवनातील खरे सुख आणि फक्त बाह्य गोष्टींमध्ये नाही
तर आपल्या हृदयातील प्रेम, श्रद्धा आणि समाधानात आहे. कधी कधी आपण आपल्या मनातील भीती, शंका आणि चिंता वाढवतो, पण आज स्वामी समर्थ सांगतात की त्या सर्वांचा नाश होईल. रात्री 12च्या आधी येणारी आनंदाची बातमी तुमच्या मनातील काळजी दूर करेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील नवी उत्साह निर्माण करेल. आजच्या दिवशी स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे तुमच्या घरात सुख, समाधान, प्रेम आणि आनंदाची लहर निर्माण करते. जेव्हा तुम्ही हा आनंद अनुभवाल तेव्हा तुम्हाला समजेल की जीवनातील प्रत्येक क्षण गोड आणि मौल्यवान आहे. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा आपण श्रद्धेने, प्रेमाने आणि विश्वासाने आयुष्य जगतो तेव्हा देव आपोआप आपल्यावर कृपा करतो. आज रात्री 12च्या आधी येणारी बातमी हीच कृपा आहे जी तुमच्या घरात चमत्कार घडवेल. कदाचित तुम्ही आधीच आपल्या आयुष्यातल्या समस्याबद्दल विचार करत असाल, पण स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक अडचण हेच मार्गदर्शन आहे. जेव्हा तुम्ही ती अडचण पार करता तेव्हा तुम्हाला मिळणारा आनंद अधिक गोड आणि स्थायी असतो. रात्री 12ची वेळ फक्त एक संख्या नाही, ती एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. तुमच्या घरात आनंद, प्रेम आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. स्वामी समर्थांचे वचन हे आपल्याला सांगते की प्रत्येकाला मिळणारा आनंद वेगळा असतो, पण तो प्रत्येकासाठी निश्चित आहे. आजची बातमी तुमच्या जीवनात नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन आनंद घेऊन येईल. घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहील आणि तुमच्या मनात शांती आणि समाधान वाढेल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्या घरात भरभरून येतील आणि तुम्ही त्या आनंदाची अनुभूती प्रत्यक्षाने अनुभवाल. आजचा दिवस तुम्हाला शिकवेल की प्रत्येक अडचण ही फक्त एका नव्या संधीची सुरुवात आहे. कदाचित तुम्हाला वाटेल की संकट मोठं आहे, पण स्वामी समर्थांचे वचन सांगतं की प्रत्येक संकटाचा उत्तर आधीच तयार आहे. रात्री 12च्या आधी येणारी बातमी तुमच्या जीवनात आशेचा प्रकाश उगवेल, जणू अंधाराच्या मागे सूर्य उगवतो. कदाचित या बातमीमुळे घरातील जुने वाद मिटतील, मनातील ताण कमी होईल आणि प्रेमाची ऊब प्रत्येकाच्या हृदयात पसरली जाईल. आता मुलांच्या चेहऱ्यावर हसू येईल, आईबाबांच्या डोळ्यात समाधान येईल आणि घरात शांती उमटेल. तर स्वामी समर्थ अशी शांती निर्माण करतात की प्रत्येकाने मनपूर्वक अनुभवायला सुरुवात केली पाहिजे. आजच्या दिवशी स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे केवळ तुमच्यासाठी नाही, ते संपूर्ण घरासाठी आहे. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा मन शांत ठेवता आणि प्रेमाने भरून राहता, तेव्हा देव आपोआप आपल्या कृपेने मार्ग दाखवतो. रात्री 12ची वेळ तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय उघडणार आहे, ज्यात आनंद, समाधान आणि आशेचा क्षण भरभरून येईल. तुमच्या आता जीवनात काही अडचणी असतील, काही प्रश्न तुमच्या मनात असतील, पण स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक अडचण हे केवळ फक्त बाह्य मार्गदर्शनाचे चिन्ह आहे. जेव्हा तुम्ही त्या अडचणींना सामोरे जाता, त्यातून शिकता आणि पुढे जाता, तेव्हा तुमच्या जीवनातील खरी समाधानाची अनुभूती येते. आज रात्री येणारी बातमी तुमच्या घरातल्या प्रत्येकाच्या हृदयाला हलवेल. कदाचित ही गोड बातमी आर्थिक, भावनिक किंवा कुटुंबिक स्वरूपात असेल, पण मुख्य म्हणजे ती तुमच्या मनात स्थायी आनंदाची जागा निर्माण करेल. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा मनात श्रद्धा आणि विश्वास असतो तेव्हा प्रत्येक अडचण हलकी होते आणि आनंद स्वतःच अनुभवायला मिळतो. रात्री 12ची वेळ जवळ येते आहे आणि तुम्ही हे हळूहळू जाणवत असाल की घरातले वातावरण बदलत आहे, ताण कमी झालाय, मन हलके झाले आणि प्रेमाची ऊब प्रत्येकाच्या हृदयात पसरली आहे. स्वामी समर्थांचे वचन हे सांगते की जीवनातल्या छोट्या क्षणांमध्ये खरा आनंद आहे आणि आजची ही बातमी त्या आनंदाचा पहिला संकेत आहे. कधी कधी आपण आपल्या जीवनातील सुखाची अपेक्षा मोठ्या गोष्टींपासून करतो, पण स्वामी समर्थ सांगतात की खरे सुख हे तुझं मनातील प्रेम, विश्वास आणि शांततेत आहे. रात्री 12च्या आधी येणारी आनंदाची बातमी तुमच्या घरात या सर्व गोष्टींचा अनुभव देईल. आजच्या दिवशी स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे तुमच्या घरात नवीन ऊर्जा, नवीन आशा आणि नवीन आनंद घेऊन येतील. जेव्हा तुम्ही हा आनंद अनुभवाल तेव्हा तुम्हाला समजेल की जीवनातील प्रत्येक क्षण गोड आणि मौल्यवान आहे. घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहील, हसत राहील आणि प्रेमाने भरलेले क्षण एकमेकांशी वाटून घेतील. स्वामी समर्थांचे वचन हे केवळ भविष्य सूचक नाही, ते जीवनातील दिशा देणारे आहे. रात्री 12ची बातमी ही एक संधी आहे तुमच्या मनातील विश्वास बळकट करण्याची, बातमी तुमच्या हृदयात प्रेम वाढवण्याची आणि तुमच्या जीवनातील आनंदाचा अनुभव घेण्याची. कदाचित तुम्ही आधीच आपल्या मनात प्रश्न ठेवला असाल, ही बातमी खरंच येईल का? स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक देवाची कृपा मिळते. तेव्हा तुम्ही मनात विश्वास ठेवाल, प्रत्येक अनुभव भरून राहील आणि स्वामी समर्थांच्या वचनावर लक्ष ठेवाल, तेव्हा तुम्ही आता रात्री 12च्या आधी येणारा आनंद निश्चित आहे. आजची रात्री फक्त एक आनंदाची रात्री नाही, ही तुमच्या जीवनातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे. घरातील हसण्याचे, गप्पांमुळे आणि प्रेमाच्या उभेमुळे घरात उत्साह आणि आनंद भरभरून येईल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे प्रत्येकासाठी आहे, ज्यांना अपेक्षा आहे, ज्यांना विश्वास आहे आणि ज्यांना मनापासून आनंद हवा आहे. रात्री 12ची वेळ जवळ येते आणि तुमच्या घरात एक शांतता निर्माण होईल, ती मनातल्या चिंतेत दूर करेल आणि स्वामी समर्थांचे वचन हे सांगते की आनंद ही फक्त बाह्य गोष्टींपासून नाही,
तर अंतरात्म्याची शांतीतून येते. आजची रात्री येणारी बातमी तुमच्या जीवनातला खरा आनंद घेऊन येईल. आजच्या रात्री येणारी बातमी तुमच्या घरात आनंद, प्रेम आणि समाधानाची लहर घेऊन येईल. मुलांचे हसू, आई-बाबांचे प्रेम आणि घरातील गप्पा यामुळे वातावरण आनंदाने भरून जाईल. स्वामी समर्थांचे वचन हे फक्त शब्द नाही, ते जीवन बदलणारे अनुभव आहे. कदाचित ही बातमी आर्थिक समाधान देईल, कदाचित नोकरीतील संधी देईल किंवा कदाचित भावनिक अडचणी दूर करतील. पण मुख्य म्हणजे हा आनंद तुमच्या हृदयात आणि मनातील स्थायी राहील. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा श्रद्धा आणि विश्वास असतो तेव्हा प्रत्येक अडचण हलकी होते. आजच्या दिवशी तुमच्या घरात प्रत्येक सदस्याची मनस्थिती बदलते. जुन्या वाद मिटतील, ताण दूर होतील आणि प्रेमाची ऊब सतत पसरली जाईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद हे फक्त तुमच्यासाठी नाही, तर संपूर्ण घरासाठी आहे. रात्री 12ची वेळ येते आहे तेव्हा तुम्ही हळूहळू जाणवत असाल की जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा खरा अर्थ समजायला सुरुवात झाली आहे. जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी त्या आपण महत्त्वाच्या मनात नाही, पण ते आता आनंदाचे सागर बनत आहे. स्वामी समर्थांचे वचन हे सांगते की प्रत्येक अंधाराच्या मागे प्रकाश असतो. आजची बातमी तुमच्या जीवनाला तो प्रकाश देत आहे, जो मनाला, घराला आणि कुटुंबाला उजाळा देईल. प्रत्येकाची मन हलकी होतील, प्रत्येकाचा चेहरा हसत राहील आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंदाची लहर उमटली आहे. तुम्ही जर आधीपासून काही गोष्टीची अपेक्षा करत असाल तर ती पुन्हा नव्याने साकार होतील. तुम्हाला कदाचित वाटत नसेल अशा प्रकारची संधी तुम्हाला मिळेल. स्वामी समर्थांचे हे फक्त एक मार्गदर्शन नाही, ते जीवनातील दिशा देणारी आहे. आजच्या रात्री येणारी बातमी तुमच्या घरात आनंद, समाधान, प्रेम आणि नवे उत्साह घेऊन येईल. घरातील प्रत्येक क्षण तोड आणि आता आनंददायी बनेल. स्वामी सांगतात की जीवनातील खरे सुख ही अंतर्मनातील शांती आणि विश्वासातून येते. कदाचित तुम्ही आधीच मनात विचार करत असाल ही बातमी खरंच येईल का? स्वामी सांगतात की प्रत्येकाला देवाची कृपा मिळते. जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता, प्रेमाने भरून राहता आणि मन शांत ठेवता, तेव्हा रात्री 12च्या आत येणारा आनंद निश्चित आहे. रात्री 12च्या आत येणारी बातमी ही केवळ बदलून सगळे देणार नाही आहे, ती फक्त तुमच्या मनातील एकदा अशी उमेद निर्माण करेल की तुम्हाला पुन्हा हसाल आणि तुम्हाला स्वप्ने पाहायला मदत करेल आणि पुन्हा जगण्यासाठी सज्ज व्हाल. हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात की जेव्हा जेव्हा देवाची कृपा येते तेव्हा ते अचानक येते आणि तुमच्या आयुष्यातील अंधार मिटून प्रकाश आणते. कदाचित तुम्हाला वाटत असेल की केवळ हे वेळ गेलाय, पण आता हा वेळ आलेला आहे. रात्री 12च्या आत तुम्हाला घरातील येणारी ही बातमी तुमच्या कामात, तुमच्या नात्यात, तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सकारात्मक बदल घडवून आले. सोप्या शब्दात सांगायचं झालं ही बातमी एखाद्या लाडक्या भेटीसारखी आहे, जी अचानक तुमच्या आयुष्यात येते आणि सगळं आनंदाने भरून टाकते. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू फुलते, मनावर समाधानाचा प्रकाश टाकते आणि स्वामी समर्थांच्या कृपेने हे शक्य होत आहे. आता विचार करा, तुम्ही किती दिवस, किती आठवडे, कदाचित मेहनतीने या सुखाच्या क्षणाची वाट पाहत होता. हा तो क्षण नजीक आला आहे. रात्री 12च्या आत जे काही घडणार आहे ते तुमच्या आयुष्यातल्या शांततेची आणि आनंदाची सुरुवात करेल. मन साफ ठेवा, विश्वास ठेवा आणि काही वेळ माझ्या चरणी एक ध्यान करा. आनंद स्वतः येईल. तुम्ही फक्त थोडा वेळ स्वतःला आणि स्वामी समर्थांना द्या. त्यांच्या कृपेची लाट तुमच्या जीवनात हलकेच पसरू लागेल. या आनंदाच्या बातमीने तुमच्या घरात प्रेम वाढेल, जोडीदाराशी, मुलांशी, नातलगांशी संबंध अधिक गोड होतील. घरात जी ऊर्जा आहे ती स्वामी समर्थांच्या कृपेने शुद्ध आणि सकारात्मक होतील. तुम्ही आता स्वतःच बदल अनुभवाल. तुमचे मन हलके होतील, तुमचे विचार अधिक स्पष्ट होतील आणि प्रत्येक गोष्ट अधिक सुंदर दिसू लागेल. यावेळी आपण वाट पाहतो की सुख केव्हा येईल, पैसा कधी येईल, नातं कधी सुधारेल, पण स्वामी समर्थांच्या वचनाने हे सगळं निश्चित केलं आहे. जे जेव्हा येणार आहेत ते तुमच्या आयुष्यातील सर्व चिंतेला, दुःखाला आणि अडचणींचा दूर करेल. आज या रात्री तुम्ही स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी गोड, सुंदर आणि आशेने भरलेला अनुभव तयार करा. गोड शांतता व्हा आणि थोडे चरणी स्वामी समर्थांच्या मन लावा आणि वाट पहा. आनंदाची बातमी तुमच्या घरात येणार आहे. ही बातमी फक्त सध्याच्या क्षणासाठी नाही, ती तुमच्या आयुष्यासाठी नवीन सुरुवात आहे. जे काही संपलं आहे ते मागे राहील आणि जे काही येणार आहे ते सुंदर, आनंददायी आणि समृद्ध असेल. स्वामी समर्थांच्या कृपेने घरात येणारा हा आनंद फक्त तात्पुरता नसून तुमच्या जीवनात दीर्घकाळ टिकणारा सुखाचा प्रकाश असेल. तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात हसू आणि प्रेम पसरावे. याद्वारे तुम्ही जाणाल की स्वामी समर्थांचे वचन फक्त शब्द नाही, या जीवनात बदल घडवून आणणारे, हृदयात शांती देणारे आणि मनाला आनंद भरून टाकणारे आहेत. जे जेव्हा मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती असते तेव्हा अडचणी सुलभ होतात आणि सुख अचानक उगम पावते. आज हीच ती वेळ आहे. तुमच्या धीराने, तुमच्या श्रद्धेने आणि तुमच्या मनाच्या शुद्धतेने हा आनंद तुमच्यावर पसरवला जाणार आहे. याद्वारे तुम्ही जाणाल की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक चिंता फक्त काही वेळासाठी असते. जेव्हा स्वामी समर्थांची कृपा येते तेव्हा आयुष्य सहज, हलके आणि आनंद सुंदर बनते. घरात येणारी ही बातमी फक्त आनंद देणारी नाही,
की तुमच्या मनाला शांतता, आत्मविश्वास आणि समाधान देखील देईल. आता स्वतःला तयार करा. तुमच्या घरात येणाऱ्या या आनंदाच्या क्षणासाठी मन उघडे ठेवा, डोळे चमकवून आणि हृदयाने अनुभवून घ्या. ही आनंदाची लाट तुम्हाला असे वाटेल की त्या दिव्य प्रकाशाने घर उजळले आहे. प्रत्येक अंधाराच्या कोपऱ्यातून प्रेम आणि समाधान नाचले आहे. स्वामी समर्थांच्या चरणी थोडा वेळ मन लावणे, फक्त शांत बसणे आणि विश्वास ठेवणे हेच आता आवश्यक आहे. काही वेळाने तुम्ही अनुभवाल की या रात्री 12च्या आत घरात येणारी घटना फक्त एक बातमी नाही, तर तुमच्या जीवनातील नवीन सुरुवात आहे. ही बातमी तुमच्या मनात, तुमच्या घरात आणि तुमच्या हृदयात अशी ऊर्जा निर्माण करेल की तुम्ही पुन्हा एकदा विश्वासाने हसाल, जगातल्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधाल आणि आयुष्याची खरी खुशबू अनुभवाल. स्वामी समर्थांचे वचन सांगते की जेव्हा हृदय स्वच्छ आणि मन शांत असते तेव्हा जय देवी कृपा अनपेक्षित मार्गाने येते. आज रात्री हीच कृपा तुमच्या घरात येणार आहे आणि तुमच्या जीवनात सगळ्या काळाच्या दुःखावर विजय मिळवून जाईल. तुम्ही जे काही अनुभवणार आहे ते फक्त तात्पुरते आनंदाचे क्षण नाही, ते दीर्घकालीन समाधान, प्रेम आणि घरातील सर्व नात्यांमध्ये सौहार्द वाढवणारे आहे. प्रत्येक सदस्याच्या मनात हलकीशी शांती, हलकीशी उगम आणि मोठा विश्वास निर्माण होईल. या रात्रीच्या आनंदाच्या बातमीत सामोरे जाणाऱ्यासाठी मनाला शांत ठेवा, स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. जे तेव्हा आपल्याला येणार आहे ते तुमच्या जीवनात एक नवा अध्यायाची सुरुवात करेल. प्रेमाने, सुखाने आणि आशेने भरलेला तुमच्या घरात येणारा हा आनंद फक्त व्यक्तिगत सुखासाठी नाही, तो कुटुंबातील सर्व नात्यांना जोडणारा, प्रत्येक बंध घट्ट करणारा आणि प्रत्येकाच्या मनात विश्वास, प्रेम आणि समाधान निर्माण करणारा आहे. मुलं आता खेळताना आणि हसताना तुम्हाला अनुभवलं की त्यांच्या हसण्यामागे केवळ आनंद नाही, तर जीवनातल्या प्रत्येक सर्व आशा आणि स्वप्न साकार होण्याची उर्मी आहे. जोडीदाराचे चेहरा तुम्हाला पाहून उंचावेल, त्यांच्या डोळ्यातील चमक पुन्हा सांगेल की हा आनंद तुमच्या जीवनात फक्त बाह्य घटक नाही, तर तुमच्या हृदयातील खोलातून उमटणारा आनंद आहे. तुम्ही आता फक्त स्वतः अनुभवाल की किती दिवस आपण धावपळी, चिंता आणि तणावात गुंतलेले आहोत, पण आता हे सगळे विसरून फक्त स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती घेण्याची वेळ आली आहे. या रात्रीच्या आनंदाच्या बातमीमुळे तुम्हाला जाणवेल की आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक चिंता आणि प्रत्येक काळजी फक्त तात्पुरती होती. स्वामी समर्थांचे वचन हे दाखवते की जेव्हा श्रद्धा आणि भक्ती मानत येते तेव्हा तुम्ही जीवनातील प्रत्येक अडथळे सुलभ होतात आणि प्रत्येक गोष्ट आपल्या गोष्टी योग्य वेळेनुसार तुमच्याकडे येते. ते 12च्या या क्षणाने तुमच्या घरात असा प्रकाश आणणार आहे की सगळ्या अंधाऱ्या कोपऱ्यातून प्रेमाची आणि समाधानाची चमक पसरली आहे. घरातील प्रत्येक सदस्याचे मन हलके होईल, चेहऱ्यावर हसू उमटलेले दिसेल आणि प्रत्येकाने अनुभवेल की ही फक्त बातमी नाहीये, तर जीवनातल्या नव्या सुरुवातीची नांदी असते. स्वामी समर्थांचे वचन सांगते की जेव्हा मन शांत आणि स्वच्छ असते तेव्हा देवाची कृपा अचानक येते. आज रात्री हे घडणार आहे की तुम्ही आता फक्त थोडा वेळ स्वतःसाठी, थोडा वेळ आपल्या कुटुंबासाठी आणि थोडा वेळ स्वामी समर्थांच्या चरणी मन लावण्यासाठी ठेवा. त्यांची कृपा घरात पसरली की प्रत्येक गोष्ट सुसंगत आणि सुंदर वाटायला लागते. प्रत्येक क्षण नवीन आशा घेऊन येते आणि प्रत्येक नवीन उगम नवीन आनंदाची वारे वाहते. या रात्री येणारी आनंदाची बातमी फक्त तुमच्या जीवनात सुसंगती आणणार नाही, तर तुमच्या मनाच्या खोलात, तुमच्या हृदयात आणि तुमच्या आत्म्याच्या प्रत्येक अशांत एक नवीन ऊर्जा निर्माण करेल. स्वामी समर्थांचे वचन फक्त शब्द नाही, तर ते अनुभवण्यासारखे आहे. जे जेव्हा येणार आहे ते तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल, प्रेम, आनंद आणि शांती भरून टाकेल. घरातील प्रत्येक सदस्य त्याचा अनुभव घेईल, प्रत्येक कोपऱ्यात हसू आणि समाधान उमटेल आणि प्रत्येक मन शुद्ध, हलके आणि भरभराटीने भरलेलं जाणवेल. आता फक्त विश्वास ठेवा, मन शांत ठेवा आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर अवलंबून राहा. रात्री 12च्या आत येणारी ही आनंदाची बातमी तुमच्या जीवनात नवीन सुरुवात घडवून आणेल आणि आता तुम्हाला अनुभवायला मिळेल की आयुष्यातील खरी समृद्धी आणि समाधान फक्त स्वामी समर्थांच्या आशीर्वादातूनच येते. ही आनंदाची बातमी तुमच्या घरात फक्त एक क्षणभर टिकणार नाही, ती तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, चिंता आणि दुःख दूर करून नवीन आशा, नवीन स्वप्ने आणि नवीन विश्वास घेऊन येईल. मुलं आनंदाने खेळताना, हसताना तुम्हाला जाणवतील की ते त्यांच्या हसण्यामागे किती मोठा विश्वास आणि समाधान आहे. जोडीदाराची चेहरा पाहताना तुम्हाला जाणवेल की प्रेम आणि समर्पण अधिक घट्ट झाले आहे. घरातील प्रत्येक सदस्याला वाटेल की ही फक्त सामान्य घटना नाही, तर जीवनातल्या नव्या सुरुवातीची नांदी आहे. स्वामी समर्थांचे वचन हे फक्त शब्द नाहीत, ते अनुभवण्यासारखे आहेत. ते तुम्हाला मनाला हलके करतात, हृदयाला ऊर्जा देतात आणि जीवनाला नवं चैतन्य देतात. आज या रात्री तुम्ही स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला थोडा वेळ द्या. शांत बसा, डोळे बंद करा आणि स्वामी समर्थांच्या चरणी मन लाव. त्यांची कृपा तुमच्या घरात अधिक गोड आणि हलकी पसरवली की प्रत्येक गोष्ट सुंदर, सुसंगी आणि आनंदाने भरली
भरलेले दिसेल. या रात्री येणारी आनंदाची बातमी तुमच्या जीवनात अशी नवी उर्मी निर्माण करेल की तुम्ही पुन्हा एकदा हसाल. तुम्ही आता पुन्हा एकदा स्वप्ने पाहिल्याने आयुष्याची खरी खुशबू अनुभवाल. स्वामी समर्थांचे वचने फक्त शब्द नाही, ते जीवनात बदल घडवून आणत. ते जेव्हा आता येणार आहे ते तुमच्या घरात फक्त बाह्य सुख नाही तर मनाचे, हृदयाचे आणि आत्म्याचे समाधान घेऊन येईल. घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रेम, विश्वास आणि शांतता पसरली असेल. तुम्ही जाणाल की हे फक्त एक क्षण नाही तर आयुष्यातील नवा अध्याय, जिथे प्रत्येक समस्या सोपी होईल, प्रत्येक चिंता हलकी होईल आणि प्रत्येक क्षण आनंदाने भरला असेल. आता फक्त मन शांत ठेवा, आत्म्यावर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर अवलंबून राहा. ते 12च्या 3 ही आनंदाची बातमी तुमच्या जीवनात अशी नवीन ऊर्जा निर्माण करेल की तुम्ही प्रत्येक क्षणाला नव्या दृष्टिकोनातून पाहाल, प्रत्येक व्यक्तीच्या प्रेमाला अधिक जाणवाल आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत आनंद शोधाल. तुम्ही आता तुमच्या घरात फक्त हसणं, प्रेम आणि समाधान भरून राहील आणि तुम्हाला जाणवेल की स्वामी समर्थांच्या आशीर्वादाशिवाय खरी सुख शांती साध्य करणे अशक्य आहे. तुमच्या घरातील ही आनंदाची बातमी कशी येईल हे कोणाला माहीत नाही. कधी ती एक गोड संवाद, कधी आर्थिक यश, कधी नात्यांमधले गोड क्षण आणि कधी अचानक मिळालेली संधी म्हणून येते. पण विश्वास ठेवा, स्वामी समर्थांचे यांचे वचन सत्य ठरते. रात्री 12 पर्यंत तुम्ही जे मनात विचार करत होता, जे आधी धरलं होतं, ते आता तुमच्या जीवनात, आयुष्यात नक्कीच उभं राहणार आहे. जीवनात कधी कधी वाटतं पाहणं कठीण आहे, आपण प्रयत्न करतो पण परिणाम येत नाही, मनाने उदास होतं आपल्या. अशा वेळेस स्वामी समर्थांचं वचन आपल्या हृदयात विश्वासाची आणि भक्तीची ज्योत पेटवते. आपला संघर्ष आपल्या कठोर मेहनतीला फळ देईल आणि आता आनंदाची बातमी अचानक आपल्या घरातील हे नक्की आहे. ही बातमी फक्त तुमच्या आयुष्यातील नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात प्रेम, समाधान आणि समाधानाची भावना घेऊन येईल. जेव्हा ही बातमी येईल तेव्हा तुम्ही आता जाणाल की किती मोठा बदल आपल्या जीवनात झालाय. अचानक परिस्थिती बदलते, नाते वाढते, आर्थिक अडचण दूर होते आणि मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात आनंद भरतोय. स्वामी समर्थ सांगतात की यावेळेस तुमच्या हृदयात भीती, चिंता आणि शंका काही राहणार नाही. या जागी प्रेम, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतोय. रात्री 12च्या वेळेस तुमचे घर आनंदाने भरले असेल आणि प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर गोड हसू दिसेल. मुलांना आनंदाची बातमी मिळेल, आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि तुम्ही स्वतःला अधिक धन्य आणि भाग्यवान समजाल. हे वचन आपल्याला हेही शिकवते की जीवनात धीर धरायला हवं. परिस्थिती किती कठीण असली तरी मनात विश्वास ठेवायला हवा. जेव्हा आपण स्वतःच्या प्रयत्नावर आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर पुन्हा विश्वास ठेवतो तेव्हा चमत्कार घडतो. आज तुमच्या घरात येणारी आनंदाची बातमी हेच ती जिवंत उदाहरण आहे की श्रद्धा आणि धैर्य कधी वाया जात नाही. रात्री 12च्या जे काही घडणार आहे त्याची प्रतीक्षा करताना मन शांत ठेवा. आपल्या मनात घालायचं नाही, चिंता करण्याची आणि दुसऱ्यांना त्रास देण्याची गरज नाही. फक्त स्वामी समर्थ यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि मनाला शुभ विचारांनी भरलेले ठेवा. या शुभ घडामोडीमध्ये तयारी करा, कारण आनंदाची ही बातमी तुमच्या जीवनात नवीन सुरुवात घेऊन येणार आहे. जेव्हा ही बातमी येईल तेव्हा लक्षात ठेवा की प्रत्येक आनंदाचा क्षण आपल्याला जीवनातील छोट्या गोष्टीत महत्त्व समजतो. घरातील लहानसं संवाद, नात्यातील गोड बोल, मित्रांची साथ यांची किंमत आपल्याला अधिक जाणवेल. स्वामी समर्थ यांचे वचन आपल्याला हे शिकवतं की आनंद हे फक्त मोठ्या गोष्टीत नाही तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणात असतं. तुमच्या घरात येणारी आनंदाची बातमी कधीही हळूहळू येईल असे नाही, ती अचानक अप्रत्याशित पद्धतीने येते. कदाचित ही एक अपेक्षित भेट, आर्थिक संधी आणि प्रिय व्यक्तीकडून गोड संदेश किंवा घरातील एखाद्या लहान घटनेच्या माध्यमातून येईल. पण विश्वास ठेवा, जे काही येणार आहे ते तुमच्या मनाला इतके आनंद देईल की तुम्ही थोड्या क्षणासाठी थक्क राहाल. या आनंदाच्या क्षणात तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनाची किंमत जाणवेल. आई वडिलांना समाधान दिसेल, मुलांना गोड हसू येईल आणि संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर प्रेमाची चमक दिसेल. हे वचन आपल्याला जीवनातील खरी शिकवण देते. जेव्हा आपण आपली मेहनत, श्रद्धा आणि विश्वास ठेवतो जेव्हा जीवनात चमत्कार घडतो. तुम्ही जेव्हा रात्री 12च्या पर्यंत जेव्हा आनंदाची प्रतीक्षा कराल तेव्हा हे लक्षात ठेवा की प्रत्येक क्षण हा तुमच्या आत्मविश्वासाचा आणि भक्तीचा प्रतिफळ आहे. या आनंदाचे तुमचे हृदय फक्त आपल्या इच्छेमध्येच नाही तर आपल्या कुटुंबाच्या सुखातील सामील होते. त्यामुळे जे काही तुम्हाला मिळेल ते फक्त स्वतःसाठी नसून घरातील प्रत्येकाच्या आयुष्यासाठी थोडा आता गोड भेट भरेल. स्वामी समर्थांचे वचन आपल्याला हे शिकवते की जीवनात प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण, प्रत्येक धक्का फक्त आपल्याला मजबूत करण्यासाठी असतो. तुम्ही जेव्हा या संघर्षातून बाहेर पडता, जेव्हा तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळतं तेव्हा आनंद दुप्पटीने वाढतो. घरात येणारी ही बातमी फक्त गोड नाही तर ती तुमच्या आत्म्याला उंचवणारी आहे, मनाला शांत करणारी आहे आणि जीवनातील छोट्या छोट्या क्षणांना महत्त्व जाणून देणारी आहे. ते आनंदाचे क्षण फक्त येत नाही, ते आपल्या स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि आपल्या श्रद्धेने मिळतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे वचन ऐकाल की रात्री 12च्या आनंदाची बातमी येणार आहे
तो फक्त तयार राहा. आपल्या आता मनात शंका, भीती किंवा निराशा काही राहणार नाही. त्याऐवजी विश्वास ठेवा, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना तुमच्या हृदयात भरून राहील. आणि जेव्हा ती बातमी येईल तेव्हा तुम्ही अनुभवाल की स्वामी समर्थांचे वचन फक्त शब्द नाही, ते जीवन बदलण्याचे एक दैवी संदेश आहे. स्वामी समर्थ हे आपल्याला हे शिकवतात की जीवनातील प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण आणि प्रत्येक धक्का फक्त आपल्याला मजबूत करण्यासाठी असतो. तुम्ही जेव्हा त्या अडचणीवर मात करता, तुमच्या मेहनतीला फळ मिळतं, तेव्हा आनंदाची अनुभूती दुप्पटीने वाढते. हे वचन आपल्याला विश्वास ठेवायला शिकवते की आपल्या प्रयत्नाचा परिणाम नक्की मिळतो. घरात येणारी ही आनंदाची बातमी केवळ स्वतःसाठी नसून प्रत्येक सदस्यासाठी वरदान ठरेल. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात एक सुखद उमंग निर्माण होईल आणि त्यांच्या जीवनात नवीन आशा आणि नवीन ऊर्जा येईल. जेव्हा ही आनंदाची बातमी येईल तेव्हा तुम्ही जाणाल की हे फक्त एक साधं वचन नाही, तर जीवनात बदलणारा संदेश आहे. घरातील छोटे छोटे क्षण, लहानशी भेट, गोड संवाद आणि एकमेकांवर प्रेम दर्शवणारे क्षण यांचे महत्त्व तुम्हाला जास्त जाणवेल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद जीवनातील प्रत्येक अडचणीला पार करायला शिकवतात. जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो, मेहनत करतो आणि मनाच्या प्रत्येक क्षणात विश्वास ठेवतो, तेव्हा चमत्कार घडतात. रात्री 12 पर्यंत या बातमीची प्रतीक्षा करताना तुमच्या मनात शंका, चिंता किंवा निराशा काही राहणार नाही. त्या जागी फक्त विश्वास, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना भरणार आहे. जेव्हा ही बातमी येईल तेव्हा तुमच्या जीवनात एक नवा प्रकाश, नवी उमेद आणि नवा आनंद फुलेल. स्वामी समर्थांचे वचन आपल्याला हे शिकवते की जीवनातील प्रत्येक क्षणाची किंमत जाणून घेणं आवश्यक आहे. प्रत्येक आनंद क्षण, प्रत्येक गोड स्मृती तुमच्या मनाला आणि घरातील नवीन ऊर्जा देतील. या गोड बातमीच्या आधी तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला मानसिक आणि आत्मिक दृष्ट्या तयार ठेवा. तुम्ही जेव्हा हे काही येईल तेव्हा फक्त आनंदाने, प्रेमाने हसता. स्वामी म्हणतात, जेव्हा आपण पूर्ण श्रद्धा ठेवतो, मनाची शांती राखतो आणि आपल्याला कर्मावर विश्वास ठेवतो, तेव्हा आयुष्याचा चमत्कार घडतं. आणि आजची ही गोड बातमी रात्री 12च्या आत तुमच्या जीवनात अशीच दैवी कृपा घेऊन येणार आहे, जे तुमच्या हृदयाला आणि घराला नवा जीवनाचा अनुभव देईल. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक दिवशी काहीतरी चांगले घडेल, फक्त त्याला पाहण्याची दृष्टी हवी. कधी आपण इतक्या वेगाने आयुष्याच्या धावपळीमध्ये अडकतो की छोटेसे सुख देखील लक्षात घेता येत नाही. पण आज रात्री त्या आनंदाच्या बातमीसोबत तुम्हाला जाणवेल की किती लहान असलेली गोष्ट पण किती मोठी आनंदाची अनुभूती देऊ शकते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल, मनात एक हलकीशी शांती जाणवेल आणि जणू काही काळाच्या ओझ्याकडे दडलेल्या किंवा चिंता राहून हळूहळू हलक्या होऊन लागतील. स्वामी समर्थ सांगतात की आनंद केवळ बाह्य घटना नाही, तर ती आपल्या अंतःकरणातील शांततेचा प्रतिबिंब असते. यामुळे जेव्हा ती बातमी तुमच्या घरात येईल तेव्हा त्या आनंदाच्या क्षणाला फक्त बाह्य घटना म्हणून न पाहता हृदयात खोलवर अनुभवायला हवे. त्यावेळी तुम्ही समजाल की ज्या आता काळापासून आता काळजीने, दुःखाने किंवा त्रासाने मन व्यापले होते, त्यात सर्व काही एका क्षणात हलकी झालेली वाटते. घरातल्या लहान मुलांपासून मोठ्या आजोबांपर्यंत आपली प्रत्येक मनस्थिती बदलली दिसली. हसण्याची, बोलण्याची आणि एकमेकांशी गोड संवाद साधण्याची ऊर्जा घरात पसरलेली पाहिजे आणि ती फक्त त्या आनंदाच्या बातमीने शक्य होईल. तुम्ही कदाचित ते विचार करत असाल की ही अशी बातमी कशी येईल. स्वामी समर्थ म्हणतात की देवाच्या कृपेची भाषा खूप साधी असते. कधी ती आपल्या अपेक्षेप्रमाणे मोठी किंवा भव्य स्वरूपात येत नाही, पण ती आपल्या मनात ओतप्रोत आनंद देईल. ती बातमी कदाचित नोकरीतला एक यशस्वी निर्णय येईल किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचं आरोग्य सुधारलं असावा किंवा एखाद्या दीर्घकाळाच्या प्रोजेक्टचा यशस्वी परिणाम असावा. तरी त्या प्रत्येक बातमीच्या तुमच्या जीवनाला एक नवं जीवन मिळेल आणि घराच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आज रात्रीची घडामोड फक्त आनंदासाठी नाही, तर आपल्या आयुष्याची दिशा बदलण्यासाठी देखील आहे. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा आनंदाची बातमी येते तेव्हा आपण आपल्यासाठी विश्वास, धैर्य आणि आशा या सेवाने ओळखतो. आपण आपल्या आयुष्यात काही अडचणी कठीण असले तरी त्या कठीण प्रसंगात बाहेर पडण्याची शक्ती आपल्या मनात असते. फक्त त्याला जागृत करण्याची वेळ हवी असते. आणि आज रात्री ही वेळ आहे. तुमच्या घरात जेव्हा हा आनंदाचा संदेश येईल तेव्हा फक्त तो स्वीकारा, त्याचा अनुभव घ्या आणि त्याने तुमच्या आयुष्याला नवीन प्रकाश अनुभव करा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक आनंदाची घटना आपल्या मनाची तयारी पाहून येते. तुम्ही आता जर तुमचे मन आज शांत, धैर्यशील आणि उघडं असेल तर त्या बातमीची गोडी आणि उत्साह दुप्पटीने वाढेल. घरात तर तुमचे एकमेकांशी प्रेम, आदर आणि समजूतदारपणाने वागत असाल तर तुम्ही ही बातमी केवळ एक सूचना म्हणून नाही, तर संपूर्ण एक जीवनात गोडवा देणारी घटना ठरेल. मुलांच्या हसण्यापासून आई वडिलांच्या आनंदी चेहऱ्यांपर्यंत घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला हे बदल जाणवतील. स्वामी समर्थ म्हणतात की या रात्रीचे 12 वाजणे हे केवळ वेळेचे बंधन नाही, तर ती वेळ आहे जेव्हा देव आपली कृपा सर्वांना समान प्रमाणात देतो. जे काही काळासाठी अडचणीत होते, ते काही काळासाठी निराशित होते, त्यांच्यासाठी ही केवळ वेळ एक नवा आरंभ आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका किंवा चिंता करू नका.
फक्त मन मोकळं करा, विश्वास ठेवा आणि त्यासाठी तयार राहा. आणि जेव्हा तुम्ही आनंदाची बातमी येईल तेव्हा तुम्ही अनुभवाल की जीवनात किती गोड आणि आशेने भरलं असतं. या क्षणाची खरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आनंद केवळ तुम्हाला घेऊन जाणार नाही, तर तो तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी प्रेरणादायक असेल. तुमच्या एखाद्या मित्राच्या जीवनात, शेजारच्या दैनंदिन संघर्षात अनेक अगदी आपल्या घराच्या लहान मुलांच्या मनातही हसरा चेहरा आणणारी ही बातमी येईल. हे छोटे छोटे बदल आपल्या जीवनात मोठ्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा आपण हे बदल जाणवतो तेव्हा आपल्या जीवनात प्रत्येक गोष्ट अधिक अर्थपूर्ण, आनंददायी आणि समृद्ध होते. म्हणून आज रात्री 12 वाजेपर्यंत घ्या आणि अनुभव घ्या की त्या प्रत्येक आनंदाच्या बातम्या घरातील प्रत्येक सदस्य आपल्या जीवनात नव्या उमेदीने, नव्या विश्वासाने आणि नवीन आनंदाच्या अनुभूतीने येईल. स्वामी म्हणतात की हा आनंद तुमच्या सोबत राहील, फक्त तुम्ही त्याला ओळखायचं हवे. आणि जेव्हा तुम्ही त्याला ओळखाल तेव्हा समजाल की ती जीवनातल्या प्रत्येक कठीण प्रसंगाच्या मागे देवाच्या कृपेचा एक संदेश लपलेला आहे. आजची आनंदाची घडमोड फक्त एक क्षणाची घटना नाही, ती एक संदेश आहे की जेव्हा आपण श्रद्धेने, धैर्याने, प्रेमाने जीवन जगतो तेव्हा देव आपल्यावर नक्कीच कृपा करतो. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक घरात आनंद असतोच, फक्त त्याला अनुभवायला शिकायचं असतं. आज रात्री त्या 12 येणाऱ्या बातमीमुळे तुमच्या हृदयात अशी उमेद आणि विश्वास निर्माण केला की त्याने तुमच्या आयुष्यात संपूर्ण नवीन दिशा दिली. घरात जेव्हा ही आनंदाची बातमी येईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की आयुष्याच्या प्रत्येक क्षणात जपलेली गोड बातमी किती महत्वाची. कधी कधी आपण इतक्या व्यस्ततेत अडकतो की छोट्या छोट्या सुखांना ओळखत नाही, पण आज रात्री त्या बातमीने घरातील प्रत्येक सदस्याचे मन आनंदाने भरून टाकलेले दिसेल. मुलांचा हसरा चेहरा, आई वडिलांची समाधानाची दृष्टी आणि घरातील प्रत्येकाची शांतता, हे सगळे अनुभव तुम्हाला समजावून देतील की हा आनंद फक्त केवळ बाहेरून मिळतो असे नाही, तर तो आपल्या अंतःकरणातूनही निर्माण होतो. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा आपण या प्रकारच्या आनंदाला आपल्या मनाने स्वीकारतो तेव्हा तो केवळ एका क्षणाचा आनंद नसतो, तर तो आपल्या आयुष्याचा मार्गदर्शक बनतो. घरात एक सकारात्मक ऊर्जा पसरते जी प्रत्येकाच्या विचारांमध्ये बदल घडवते. ज्या गोष्टीचा त्रास किंवा चिंता होते त्या अचानक हलक्या होतात. आता तुम्ही पाहाल की अडचणी ज्या कळकळती अडचण वाटत होत्या त्या आता क्षणात हलक्या होऊ लागल्यात, कारण हृदयात विश्वास आणि आशेने जागा घेतली आहे. आज रात्री येणारी ही बातमी तुम्हाला शिकवते की आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती एक संदेश घेऊन येते. काही वेळा तो संदेश आपल्याला लगेच समजत नाही, पण तो नेहमीच आपल्या भल्यासाठी असतो. कधी तो प्रगतीचा संदेश असतो, कधी आरोग्याची काळजी आणि कधी आर्थिक सुरक्षिततेचा संकेत, पण नेहमी तो आनंदाचे रूप धारण करतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, गोंधळ करू नका, फक्त स्वामी समर्थांच्या वचनावर विश्वास ठेवा आणि त्या आनंदाच्या क्षणाची वाट पहा. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.